त्याचं कारण आम्हाला आमचं दुःख आमच्यापाशी आहे. आता ही आमचं दुर्दैव म्हणावं का आमचं नशीब म्हणावं की आम्ही सर्वसामान्य गरीब घराण्यात जन्माला आलो आणि आमची कुणी प्रशासन दखल घेत नाही. आता जर इथं भला मोठा जर एखादा आमदार खासदाराचा कोणी असता किंवा पैसेवान धंदाट्यानं किंवा पैशानं गबरगंड असणारी व्यक्ती जर असती तर त्याची प्रशासनानं एक 5 ते 10 मिनिटात दखल घेतली असती. आता ही बिचारी आज 3 दिवस झालं उपाशी आहे. जर उद्या हिच्या जीवाला काय बरं वाईट झालं किंवा काय दगाफटका झाला तर ह्याला आता जबाबदार पोलीस प्रशासन असणार आहे का? महिला आयोगाकडे तक्रार केल्या का? बरं, महिला आयोगाकडे तक्रार करायला ह्यांनी आम्हाला काय तर थोडाफार रिस्पॉन्स तर दिला पाहिजे ना. पोलीसवाले काय म्हणतात? पोलीसवाले उडवा उडवीची उत्तर देतात, तुमचा तपास चालूच आहे. ह्याच्या पलीकडे त्यांचं दुसरं वाक्यच नाही काय. मग आता तुमचं काय पुढं आंदोलन? आता काय आमचा इथे जीव जरी गेला तरी चालेल, हीच आमची भूमिका आहे. नाही, पण हे आटपाडी तालुक्यात वारंवार घडायला लागले. नाही, हे माझं पण एकदा आटपाडी तालुक्याचं दुर्दैवच आहे हो. आटपाडी पोलीस प्रशासन हे आताच करत नाही, गेल्या मागच्या 2-3 घटना पण अशाच झाल्या. त्यांना जीव गमावण्याची वेळ आणली होती. 5-7 दिवस झाले तरी पण दखल घेत नाहीत आणि हे घेणार पण नाही, असं आम्हाला चित्र दिसायला लागलं. तपास अधिकाऱ्यांचं काय बोलणं होतंय का तुमचं? काय नाही, तपास अधिकारी एक 5-10 मिनिटासाठी भेटतात. हा तुमचंच काम चालू आहे, तुमचंच काम चालू आहे बोलते. विचारलं तर तुमचंच काम चालू आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काय वाक्य नाही त्यांच्याकडे. मग ह्यांचं वाक्य कधी येणार? जीव गेल्यानंतर. जीव गेल्यावर मग म्हणणार अहो तुमच्या तपासात आम्ही मार्गी लागलो होतो पण आम्हाला वेळ झाला. मग आता तुमचं त्यांचं नातं काय आहे? ते कोण आहे तुमचे? ही आमची समाजातली चुलत बहीण आहे, नात्यानं लागती. आम्ही हे समाज बांधव आहे सगळी. आता हे आम्हाला पण वाईट वाटते ना की बाबा एखाद्यावर जर खरंच अन्याय होत असेल तर हा अन्यायच आहे हो आमच्यावर. इथं बसवून आम्हाला अन्याय केला जातो आमच्यावर.